श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत हे अनंतात विलीन झाले. समस्त जीवांस अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्ममूर्ती चैत्र वद्य त्रयोदशी सवद्य चतुर्दशी शक्य 1800 सन 1878ला समाधी लिलेचे निमित्त करून पृथ्वी तलावरून गुप्त झाली. प्रसंग असा होता की त्या दिवशी सकाळच्या 2 प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती. मागील 15 दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवित होते खरे. 12 दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते. पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली. मग त्यांना निजविले. तेव्हा बाळप्पांनी सुपारी दिली, ती घेतली. राणीसाहेबी तिथे होत्या. त्यांना अत्यानंद झाला. आता माझ्या महाराजांस भय नाही असे म्हणून त्या देखील वाड्यात परत गेल्या. पण त्या दिवशी समर्थ कृपेने साधुत्वाला पोचले. पेठेतल्या चोळप्पांच्या घरात महाराजांची गाय व वासरू होते. तिथे भगीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती. वासरूही हंबरत होते. इकडे आधीपासूनच वडाखाली दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरांस समोर आणण्याचे फरमावले. हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले. लागलीच त्या प्राण्यांना स्वामींसमोर आणण्यात आले. त्या दिवशी नैवेद्य त्यांना देण्याची आज्ञा स्वामींनी दिली. इतकेच काय, आपली वस्त्रेही स्वामींनी त्या इमानी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले. त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. नित्य सेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकऱ्यांचे हृदय पिवळटून गेले होते. कसे तरी आवंडा गिळत नजर चुकवीत ते स्वतःची प्रार्थना करीत होते. ब्रह्मांड नियंत्रण स्वेच्छेने लीला दर्शवित होता. त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते. श्रींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला आणि पलंगावर येऊन बसले. त्या हालचालीत नित्याचा आवेश नव्हता. एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता. महाराजांनी टेकून बसण्याकरता तक्क्याच्या दिशेने खून करतात सेवेकऱ्यांनी तो तात्काळ आणून त्यांना दिला. महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले. ते किंचित मागे टेकले आणि त्यांनी लगेचच नेत्र मिटले. आसपास वैदुमंडळी होतीच. कुणाच्याच जीवात जीव नव्हता. पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला. नाडी मुळीच लागेना. त्याच्या व्यतीत हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला. सेवेकरी मिळेल तिथे डोके आपटीत होते. कुणी जमिनीवर लोळण घेतली. स्त्रीवर्गाने आकांत मांडला. कोणी आपलेच केस उपटत होता. स्थिरचित्त साधुवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते. धक्क्यातून न सावरलेले कित्येक जण स्वामींची काही हालचाल होते आहे का हे निरखत स्तब्ध झाले होते. हे गुरुमाय, अरे देवा, समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ देवा, भगवंता, आम्ही आता कोठे पाहावे सांगा. अशा विविध शब्दात समस्त जन आक्रमण करत होते. कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता. अशा हलकल्लोळात थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणिक सुखद धक्का बसला. स्वामींनी आपले नयन सहजच उघडले. प्रेमभावाने सर्वांस न्याहाळू लागले. सर्व गलबला थांबला. सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगाभोवती सरकली. स्वामींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले. तेव्हा समर्थ मुखातून श्रीकृष्णावतारावेळी त्यांनी सांगितले, जो अनन्य भावे शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा, जिंकील जीवन कळा जो मजबरी विसंबला. समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरणभावाने प्राण एकवटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते. स्वामींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले. पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. समर्थ निजानंदी निमग्न झाले. अंतकाळी त्यांच्या मुखातून कसकशी एवढे 3 पांढरे दाणे बाहेर पडले. नंतर श्री स्वामी देह त्यांच्या इच्छानुसार पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेत म्हणजे चोळप्यांच्या घरी ठेवण्यात आला. वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशेच्या गजरात आतषबाजी त्यांच्या या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले. मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली. मंगळवारी 30 एप्रिल 1878 शक्य 1800 दुपारी 2 वाजता चैत्र वद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी 4:30 वाजता ही घटना घडली. पुढे हे स्थळ आज अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ समाधी मठ नामे प्रसिद्ध आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.